दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका आयएएस अधिकाऱ्यावर आरएस अधिकाऱ्यावर किंबहुना गंभीर आरोप केलेले आहेत। आयआरएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या मदतीने नवी मुंबईत 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। या अधिकाऱ्याचे महिलांसोबत अश्लील व्हिडिओही असल्याचा खळबळजनक दावा पडळकरांनी केलाय। या अधिकाऱ्याच्या कारनाम्यात सिडको, जीएसटी, गृहनिर्माण विभागातले बडे अधिकारी सामील आहेत असं पडळकरांचं म्हणणं आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती देखील पडळकरांनी दिली। मोर्के आहे सचिन मोटे आणि मग त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे। ते तिथं जर रतन टाटाचा फोटो वापरतात, या लाजीरवाणी बाब सगळ्यात ही गोष्ट आहे की या DDSR ऑफिसमध्ये आदरणीय रतन टाटा साहेबांचा फोटो आहे। तुम्ही फसवणूक करताय। जेवढे इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोटेची फाईल येण्याची शक्यता आहे। कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जे लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवलेत ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।